नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी रोडवरील सेल पेट्रोल पंपाजवळील एका कॉम्प्लेक्समधील कॅफेमध्ये गुरुवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास 22 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आलाय। राशिद हारून खान, राहणार अंबड लिंक रोड, खाडी असं मैताचं नाव आहे। राशिद खान हा अंबड लिंक रोडवरील फॅब्रिकेशन दुकानामध्ये काम करत होता। गुरुवारी दुपारी कोणीतरी त्याला फोन करून पैसे द्यायचे आहेत असं सांगत कॅफेमध्ये बोलावून घेतलं। तो कॅफेमध्ये पोहोचताच 4 ते 5 जणांच्या टोळक्यानं धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार केले। या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या राशिदचा घटनास्थळीच मृत्यू झालाय। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाल्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। मृताच्या नातेवाईकांनी आरडाओरड सुरू केल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकासह मोठा बंदोबस्त तैनात केलाय। पोलीस उपायुक्तांसह शहर आणि इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। खून करणाऱ्या गुंडांचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे। रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार